मुंबईच्या विद्यार्थी आंदोलनातील हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अंगात हुडी आणि डोक्यावर कॅप घातलेली एक तरुणी पोलिसांची व्हॅन अडवताना दिसते. तिच्या या धाडसामुळे देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. कुणी म्हणतंय ती सामान्य मुलगी नसून दुर्गेचा अवतार आहे, महाराष्ट्राची वाघीण आहे, तर कुणी म्हणतंय ती जिजाऊ, सावित्री आणि रमाई आहे. ती आजची अहिल्या देखील आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर त्या घटनेचा व्हिडिओ शेअर केला. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करत हिम्मत मुंबईची, आमची मुंबई मोदी शहांच्या हुकुमशाहीला घाबरत नाही, असं कॅप्शन राऊतांनी दिलंय. पण संपूर्ण देशभरात रातोरात्र फेमस झालेली ती तरुणी नेमकी आहे तरी कोण? आणि आंदोलनादरम्यान असं काय घडलं की तिने थेट मुंबई पोलिसांची व्हॅन अडवली? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, बुधवारी मुंबईतील आंदोलनात घडलेला तो धाडसी प्रसंग काय होता आणि त्यानंतर चर्चेत आलेली तिची भूमिका काय होती, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी ती व्हायरल तरुणी आहे कोण ते पाहूया. तर 27 वर्षीय रिया अहिर असं त्या तरुणीचं नाव असून मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील MIDC परिसरातील ती रहिवासी आहे. विशेष म्हणजे ती एक अभिनेत्री, मॉडेल, सूत्रसंचालिका आणि उद्योजिका आहे. मॉडेलिंग आणि अभिनयासोबतच ती रियासत या लक्झरी कपड्यांच्या ब्रँडची संस्थापक आहे. या ब्रँड अंतर्गत ती हाताने तयार केलेले प्रीमियम पोशाख तयार करते. तिला नृत्याची आवड असून दिलबरा या म्युझिक व्हिडिओ मध्ये तिने काम केले. फेब्रुवारी 2025 मध्ये ते सॉन्ग प्रदर्शित झालं होतं. याशिवाय तिने दीदी या लघुपटातही आपली भूमिका साकारली होती. दुर्गम भारतीय गावांमधील सामाजिक वास्तव आणि न्यायव्यवस्थेवर आधारित हा माहितीपट होता. बाकी सोशल मीडियावरती रिया एकोसिया या नावाने देखील ओळखली जाते. रियाचे इंस्टाग्राम हँडलवरती आता जवळपास 2 लाख फॉलोअर्स झालेत. सध्या तिचा इंस्टाग्राम प्रोफाईलवरील फोटो सुद्धा चर्चेत आहे, ज्यात ती म्हणतीये की लोकशाहीची खरी कसोटी आंदोलन नसते, तर राज्य त्यावर कशी प्रतिक्रिया देते ते महत्वाचं असतं. मंडळी, रिया नेहमीच सामाजिक आणि राजकीय विषयांवर स्पष्टपणे आपली भूमिका मांडते. यावेळी देखील CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलाय. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आता देशव्यापी बनले. बुधवारी 22 जुलैच्या दिवशी मुंबईत देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. शिवाजी पार्कवरील आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी, ट्रॅफिक होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. काही आंदोलकांना पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर पडू दिले नाही. काहींना मेट्रो स्टेशनवरच अडवून चौकशी केली, तर काहींना आंदोलनातून ताब्यात घेण्यात आलं. ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून दुसरीकडे नेलं जात होतं. अशा वेळी रिया अहिर या तरुणीने मोठं धाडस करून भर पावसात पोलिसांची ती व्हॅन रोखून धरली. गाडी माझ्या अंगावरून घाला, पण मी मागे हटणार नाही, असं म्हणत तिने जोरदार घोषणाबाजी केली. तिचं ते धाडस पाहून नंतर इतर तरुणांनी देखील तिला पाठिंबा दिला. दरम्यान या घटनेसंदर्भात माध्यमांशी बोलताना तिने सांगितलं की सायंकाळी 4:30च्या सुमारास ती शिवाजी पार्क कडे जात होती. त्यावेळी तिला आंदोलक विद्यार्थ्यांच्या घोषणा ऐकू आल्या. तसेच विद्यार्थ्यांनी भरलेली पोलिसांची व्हॅन तिला दिसली. त्यावर विद्यार्थ्यांना विनाकारण पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वाटल्याने ती धावत जाऊन व्हॅन समोर उभी राहिली. यावेळी पोलिसांसोबत तिची शाब्दिक वादावादही झाली. त्यात पोलिसांनी सांगितलं की आम्ही आंदोलकांना काही अंतरावर नेऊ आणि सोडून देऊ, पण तसं करायचं असेल तर त्यांना आताच का सोडत नाही, असा प्रश्न तिने पोलिसांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडे नसल्याने तिने गाडी अडवली. यावेळी गाडीच्या ड्रायव्हरकडून गाडी मागे पुढे करण्याचा प्रयत्न होत होता. रियाला घाबरवलं जात होतं, पण विद्यार्थ्यांना जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत मी मागे हटत नाही. तिने सांगितलं की जर विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन गेले असते तर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते. एक जबाबदार नागरिक म्हणून हस्तक्षेप करणं आपलं कर्तव्य आहे, असं समजून मी गाडी अडवल्याचं रिया म्हणाली. पुढे तिने असंही सांगितलं की करेंगे या मरेंगे असं मी ठरवलं होतं. गाडी माझ्या अंगावरून गेली असती तरी मला त्याची पर्वा नव्हती. मी शहीद झाले असते. मला पीडित नागरिक म्हणून जगण्यापेक्षा शहीद व्हायला नेहमी आवडेल. तसेच विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सर्वांनीच पाठिंबा द्यायला हवा. आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाठिंबा देऊ शकतो. प्रत्यक्ष सहभागी होता आलं नाही तरी आपण आंदोलनाचे व्हिडिओ शेअर केले पाहिजे, लाईक केले पाहिजे. मी इतर सर्वोच्च न्यायालय आणि संयुक्त राष्ट्र यांना देखील या आंदोलनाबाबत मेल केलेला आहे, कारण काहीतरी चुकीचं घडतंय आणि हे सांगणं गरजेचं आहे. मंडळी, अशा शब्दात रियाने आपली भूमिका देखील मांडली. तिच्या या भूमिकेचं देखील कौतुक केलं जाते. बाकी तिने केलेल्या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.